नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। एका वेगळ्या कोर्सबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधील वेटरनरीच्या प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होतात। महाराष्ट्रातल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज आलेले होते, कॉलसुद्धा आलेले होते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जर विद्यार्थ्याला वेटरनरी सायन्सला जायचं असेल तर ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे असते याविषयी विद्यार्थ्यांनी विचारणा केली होती। त्यातून आपण आजचा व्हिडिओचा विषय निवडलेला आहे वेटरनरी सायन्स जे आहे त्याच्या ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे होतात, कोणती ऑथॉरिटी आहे जी ॲडमिशन प्रक्रिया कंडक्ट करते, महाराष्ट्रामध्ये वेटरनरी करण्यासाठी किती कॉलेजेस अवेलेबल आहेत, त्याचबरोबर त्या कॉलेजची फीस कशी आहे आणि ॲडमिशन प्रक्रियेसाठी विद्यार्थ्याचे पात्रतेचे निकष म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला आपण म्हणतो तो कशा प्रकारे आहे याविषयीची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नीटच्या बेसिसवरच या कोर्सेससाठी ॲडमिशन होतात, परंतु ॲडमिशन प्रक्रिया ही CET सेल किंवा ऑल इंडिया कोट्याच्या कुठल्याही वेबसाईटवर न होता महाराष्ट्र राज्यातील जे काही वेटरनरीचे ॲडमिशन असतात ते एका वेगळ्या वेबसाईटवर होतात। ती वेबसाईट कोणती आहे याही विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत। त्याचबरोबर वेटरनरीची ॲडमिशन प्रक्रिया ही टोटल बाकी जे काही मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेस आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये MBBS, PDS, BMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस, BSc नर्सिंग या संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया ह्या टोटल वेगळ्या आहेत, त्याचे रूल्स वेगळे आहेत। परंतु वेटरनरीच्या बाबतीत ॲडमिशनचे रूल्स हे या कोर्सेसपेक्षा थोडेसे वेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहूयात वेटरनरी ॲडमिशन प्रक्रियेविषयीची डिटेल माहिती। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळवायचे असेल तर श्री छत्रपती अकॅडमीचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली गेलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर नीट 2024ची पेड काउन्सिलिंग सर्व्हिससुद्धा आम्ही चालू केलेली आहे। ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमीच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिले गेलेले आहेत, त्यावर कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा जाणून घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे वेटरनरी ॲडमिशन प्रोसेस इन महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यामध्ये वेटरनरी म्हणजे प्राण्यांचे डॉक्टर यांची ॲडमिशन प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे असते, कॉलेजेस कोणकोणते आहेत आणि या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना फीस किती लागू शकते, त्याचबरोबर साधारण नीटमध्ये मार्क्सची रेंज काय असायला पाहिजे याविषयी डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, वेटरनरीच्या ज्या ॲडमिशन प्रक्रिया आहे त्या कोर्सचं नाव पूर्ण आहे BVSc अँड AH म्हणजेच बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री आणि याची ॲडमिशन ऑथॉरिटी जी आहे ती MAFSU म्हणजेच MAFSU या वेबसाईटवर या सगळ्या ॲडमिशन प्रक्रिया होतात। या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्याचे ॲडमिशन प्रक्रिया घेण्याची ऑथॉरिटी ही बऱ्याच अंशी CET सेल महाराष्ट्र घेत होतं, परंतु वेटरनरीच्या बाबतीत ॲडमिशन प्रक्रिया घेण्याचे संपूर्ण अधिकार MAFSU म्हणजेच महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर यांच्या अंडर हे ॲडमिशन प्रक्रिया होत असतात। यांच्याच वेबसाईटवर विद्यार्थ्याला नीटचा रिझल्ट लागल्यानंतर वेटरनरीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या वेबसाईटवर विद्यार्थ्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो, या वेबसाईटवर विद्यार्थ्याला लक्ष ठेवून राहावं लागतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूयात वेटरनरीला ॲडमिशन घेण्यासाठी क्रायटेरिया काय काय आहेत, विद्यार्थ्यांनी कोणते क्रायटेरिया फुलफिल केले पाहिजेत वेटरनरीला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा वेटरनरीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी। पहिला क्रायटेरिया आहे 12वी पास असणं विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 50% आणि बाकी रिझर्व कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 47.50% PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशमध्ये मिळून आलेले पाहिजेत। म्हणजेच या ठिकाणी PCB त्याचबरोबर इंग्लिश हा विषयसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा पास करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यार्थी 17 वर्षाच्या वर असला पाहिजे आणि 25 वर्षाच्या खाली त्याचं वय असणं गरजेचं आहे। म्हणजेच 25 वर्षापेक्षा मोठा विद्यार्थी नसावा आणि 17 वर्षापेक्षा कमी वय असून चालत नाही। अशा प्रकारचे क्रायटेरिया आहेत वेटरनरीच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी। ह्या ज्या काही ॲडमिशन प्रक्रिया आहेत विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिल्यानंतर जेव्हा नीटचा रिझल्ट येतो त्यावेळेस ज्यावेळेस बाकी हेल्थ सायन्स कोर्सेसचे ॲडमिशन होतात त्याच पॅरलल MAFSUच्या वेबसाईटवर वेटरनरीच्या ॲडमिशनसाठी सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म
निघतात त्यावेळी विद्यार्थी याही ठिकाणी भाग घेऊ शकतो. तर अशा प्रकारचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. आता आपण पाहूयात महाराष्ट्रामध्ये वेटरनरीचे कॉलेज कोणकोणते आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वेटरनरीचे जे कॉलेज आहेत ते रिजन वाईज आहेत, कारण हे जे काही ॲडमिशन प्रक्रिया आहे ही थोडीशी वेगळी आहे. म्हणजे विद्यार्थी ज्या रिजनचा आहे त्या रिजनच्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी 70% जागा राखीव असतात आणि बाहेरील रिजनचा जर विद्यार्थी असेल त्याच्यासाठी त्या रिजनच्या युनिव्हर्सिटीमध्ये 30% जागा राखीव असतात. म्हणजेच वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये 70% कोटा आणि 30% कोटा अशी विभागणी केलेली आहे. आता आपण पाहूयात कॉलेजेस कोणकोणते आहेत. नागपूरला वेटरनरी कॉलेज आहे, त्याच्यानंतर बॉम्बे वेटरनरी कॉलेज आहे, सिरवळ वेटरनरी कॉलेज आहे आणि डी रिजन जो आहे ते 2 कॉलेजेस मिळून बनलेलं आहे, परभणी आणि उदगीर या ठिकाणी वेटरनरी कॉलेजेस आहेत. आणि हे संपूर्ण कॉलेज गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत. एकही प्रायव्हेट वेटरनरी कॉलेज महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आता नागपूर वेटरनरी कॉलेज जे आहेत तर याच्या 70% सीट ज्या आहेत त्या कोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत ते पाहूयात. विशेषतः विदर्भासाठी नागपूर वेटरनरी कॉलेजेसमध्ये 70% जागा राखीव असतात. आता आपण हा 70% कोटा आणि 30% कोटा थोडक्यात समजून घेऊयात. म्हणजे विद्यार्थी पुण्याचा असेल तर पुण्याच्या विद्यार्थ्याला रिजनल कॉलेज त्याचं आहे शिरवळ. शिरवळच्या कॉलेजमध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यासाठी 70% जागा राखीव आहेत. म्हणजे 70% कोट्यामध्ये तो विद्यार्थी येतो. आणि पुण्याच्या विद्यार्थ्याला म्हणजे रहिवासी पुण्याचा आहे आणि नागपूरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो रिजन त्याचा स्वतःचा पुणे असताना तो नागपूरचा ॲडमिशन घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी 30% कोट्यातून ॲडमिशन होतात. म्हणजे विद्यार्थ्याचं डोमासाईल सर्टिफिकेट आणि त्याचा जिल्हा कोणता आहे यावर ॲडमिशन प्रक्रिया असतात. विद्यार्थी ज्या रिजनमध्ये राहतो त्या रिजनच्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी 70% जागा आणि आपल्या रिजन बाहेर जर विद्यार्थ्याचं ॲडमिशन होत असेल किंवा आपल्या रिजनच्या बाहेर विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो विद्यार्थी 30% कोट्यामधून जात असतो. आता नागपूरसाठी कोणकोणते जिल्हे आहेत त्या रिजनमध्ये येतात तर नागपूर आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम ह्या जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो की होम कॉलेज किंवा होम युनिव्हर्सिटी हे नागपूरचं वेटरनरी कॉलेज आहे. त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी 70% जागा राखीव आहेत. बाकी जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी 30% जागा राखीव आहेत. दुसरं आहे बॉम्बे वेटरनरी कॉलेज. यांच्यासाठी कोणकोणते रिजनल जिल्हे येतात. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे बॉम्बे वेटरनरीच्या रिजनमधले जिल्हे आहेत. त्याच्यानंतर आपण पाहूयात तिसरं रिजन आहे शिरवळ या ठिकाणी. तर याच्या अंडर कोणकोणते जिल्हे येतात. सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि नंदुरबार यांच्यासाठी शिरवळ हे 70% कोट्याचं रिजनल कॉलेज आहे. आणि या ठिकाणी बाहेरील विद्यार्थ्यांना यायचं असेल, बाकी जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना यायचं असेल तर ते 30% कोट्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं रिजन आहे चौथं, ज्याच्यामध्ये 2 कॉलेजेस आहेत मराठवाड्यामध्ये, विशेषतः परभणी या ठिकाणी आहे आणि उदगीर या ठिकाणी आहे. तर या 2 कॉलेजेससाठी रिजनल 70% कोट्यात कोणकोणते जिल्हे येतात. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर आणि हिंगोली यांच्यासाठी परभणी आणि उदगीर हा 70% रिजनल कोट्याचा कॉलेज आहे. हे जे काही 4ही रिजनचे 4ही कॉलेज आहेत तसे 5 कॉलेज आहेत, परंतु डी रिजनमध्ये 2 कॉलेजेस आहेत विभागून दिलेले आहेत, परभणी आणि उदगीर. तर आपण 4 कॉलेजेस म्हणूयात. हे 4ही कॉलेज गव्हर्नमेंटच्या अंडर असतात. हे गव्हर्नमेंट टोटली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रामध्ये एकही प्रायव्हेट वेटरनरी कॉलेज असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. आता आपण हे समजून घेतलेलं आहे रिजनल कोटा आणि स्टेट कोटा असे ॲडमिशन होतात 70% आणि 30% या प्रमाणामध्ये. आता या कॉलेजमध्ये जर वेटरनरीला विद्यार्थ्याचा नंबर लागला तर पर इयर साधारणतः किती खर्च येऊ शकतो. तर विद्यार्थ्याची पर इयर फीस आहे पहिल्या वर्षी 59,160 रुपये. म्हणजे नीट 2024 झाल्यानंतर वेटरनरीचं 2024चं जे ब्रोशर येईल त्याच्यामध्ये या फीसमध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, परंतु आपण 2023च्या ब्रोशरनुसार पाहिलं तर वेटरनरीचा पहिल्या वर्षी खर्च विद्यार्थ्याला 59,160 आणि सेकंड इयर थर्ड इयर नंतर फीस थोडीशी आणखी कमी होते, परंतु साधारणतः 60,000 पर इयर इतका खर्च त्या ठिकाणी येतो. बाकी हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्याच्या तुलनेमध्ये वेटरनरीचा हा खर्च अत्यंत कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सगळे टॉपचे कॉलेजेस आहेत वेटरनरीच्या बाबतीत
त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अत्यंत चांगली प्रॅक्टिससुद्धा मिळत असते. त्यामुळं अत्यंत कमी खर्चामध्ये जर तुमचे मार्क्स थोडेसे चांगले असतील आणि तुम्ही एका वेगळ्या पर्यायाच्या शोधात असाल तर वेटरनरी हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. हॉस्टेलची फीस जर आपण डिस्कस करायची म्हटली तर साधारणतः 25,000 ते 30,000 वर्षाला या ठिकाणी हॉस्टेलचा खर्च येतो. साधारणतः 1 लाखामध्ये तुमचं ट्युशन फीस आणि हॉस्टेल मेसचा या ठिकाणी संपूर्ण खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत वेटरनरीचे. त्याचे ॲडमिशन क्रायटेरियासुद्धा बघितलेले आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वेटरनरीमध्ये जर करिअर केल्यानंतर वेटरनरीचं शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी मिळणार आहेत याविषयीचा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपण बनवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली गेलेली आहे. त्यावर क्लिक करून आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा जॉईन होऊ शकता. आणि वेटरनरी सायन्सचं 2023चं जे काही ब्रोशर आहे किंवा माहिती पुस्तिका आहे, ही माहिती पुस्तिका श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये फ्री मटेरियल या सेक्शनमध्ये आम्ही ठेवलेली आहे. त्या ठिकाणी जे विद्यार्थी वेटरनरी सायन्सकडे जाण्याचा विचार करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी ते ब्रोशर एकदा वाचून घ्यावं. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेविषयी क्लिअर होत असतात. वेटरनरीच्या ॲडमिशनविषयी आणखी भरपूर माहिती देता येईल त्याविषयीची व्हिडिओ आपण त्यावेळी देणारच आहोत. याच्यामध्ये रिझर्वेशन कशा प्रकारे असतं, पॅरलल रिझर्वेशन आहे. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटच्या विद्यार्थ्यांनासुद्धा काही रिझर्वेशन असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ते कशा प्रकारचे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.